वाटेल ते नाटक करा, काम हो न हो, पण लाडकी बहीण योजना आपण सर्वात आधी गावात आणली असे नागरिकांना भसवा. माजी मंत्री अर्जुन खोतकर यांचा व्हिडिओ व्हायरल. लाडकी बहीण योजना फक्त नाटक करण्यासाठीच आहे का? नागरिकांमध्ये चर्चेला उधाण. दुसऱ्या पक्षाच्या आधी लाडकी बहीण योजना आपण घराघरापर्यंत पोहोचवा, कार्यकर्त्यांना खोतकरांची ताकीद. गेल्या 4 दिवसापूर्वी राज्याचे अर्थमंत्री अजित पवारांनी विधिमंडळात अर्थसंकल्प सादर केलाय. या अर्थसंकल्पात मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेची घोषणा करण्यात आली. या योजनेअंतर्गत 21 ते 60 वयोगटातील पात्र महिलांना दर महिना 1500 रुपये दिले जाणार असून यावर आता राजकीय पुढारी सक्रिय झाले. या योजनेची माहिती देण्यासाठी शिंदे गटाचे उपनेते तथा माजी राज्यमंत्री अर्जुन खोतकरांनी जालना विधानसभा मतदारसंघातील शिवसेनेचे पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांची बैठक घेतली. या बैठकीत मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेवर बोलत असताना खोतकरांनी एक गोपनीय विधान केलंय. त्या विधानाचा व्हिडिओ सोशल मीडियावर झपाट्याने व्हायरल होतोय. ते विधान काय पहा. मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना घराघरापर्यंत पोहोचवा, सर्वात आधी महिलांची मतदान यादी काढा, काम हो न हो पण वाटेल ते नाटक करा, आणि हे योजना सर्वात आधी गावात आपण आणली, नागरिकांना असे भसवा, अशी ताकीद अर्जुन खोतकर आपले कार्यकर्त्यांना करतायत. तर हे योजना फक्त नाटक करण्यासाठीच आहे का, असा प्रश्न निर्माण झाला असून खोतकरांचा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर शहरातील नागरिकांमध्ये चर्चेला उधाण आलंय. तर यावर खोतकर काय स्पष्टीकरण देणार आणि विरोधक काय बोलणार हे पाहणे अत्यंत औत्सुक्याचे ठरणार आहे. ब्युरो रिपोर्ट, ग्लोबल न्यूज मराठी 24, जालना. 1 ते 15 तारखेपर्यंत ही संधी तुम्हाला या ठिकाणी आहे. मला हात वर करून सांगा किती लोक या योजनेसाठी तयार आहेत काम करायला. सर्व लोक या योजनेसाठी काम करायला तयार आहेत. गावामध्ये कोणीही शिरकाव करण्याच्या अगोदर इथून गेल्याच मतदार यादी काढा, महिलांचं नाव काढा, 2 दिवस कष्ट घ्या. तुम्ही गावात फेरी मारली उद्या तर परवा त्यांची बाहेर पडायची हिंमत होणार नाही. आता यांनी एका हातात घेतलं. आपण बघतो ना, गावातला एखादा माणूस एक काम करायला लागला की दुसरा माणूस त्याला जुळत नाही म्हणा किंवा तो हात घालत नाही. तुम्ही पहिला हात या कार्यक्रमाला घातला की बाकी इतर पक्षाचे लोक मग ते त्या कार्यक्रमाला जुळणार नाही, ते इतर काही धंदे पाहत असतील. माझी हात जोडून तुम्हाला अत्यंत विनम्र प्रार्थना आहे की उद्याच्या उद्या काय नाटक करा गावात, यादी तयार करायचं. तुम्ही आधार कार्ड द्या, तुम्ही पॅन कार्ड द्या, तुम्ही लागणारे डॉक्युमेंट्स काय काय एक समजून घ्या योजना काय.